तर हे बघू शकता मित्रांनो किती खतरनाक पाणी वाढलेलं आहे. हे बघू शकता किती लोंडाच आलेला आहे मोक्कार वाहून गोदावरी नदीचा. डायरेक्ट रौद्र रूप धारण केलेलं आहे गोदावरी नदीनं. मरळ, चिलापिया, बळू, अजून भरपूर इत्यादी जातीचे मासे आणि सगळ्या गँगी ज्याला जे लागत ते धरलेले मस्त पैकी बघू शकता. आणि आमची वामन टोळी. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू कृष्णा भाऊ ब्लॉग्स. तर मित्रांनो आज आपण चाललेलो आहे गोदावरी नदीवरती, कारण की गंगेला पूर आलेला आहे आणि तेच पाणी बघण्यासाठी आपण चाललेलो आहे खाली गोदावरी नदीवरती. सनी वाईन ते गेलेलं आहे पुढं, आपण चाललो आहे. आता बघूया किती पाणी वाढलं आहे काय वगैरे आणि काय झेमेलं आहे काय नाही, मासे वगैरे आले काय, सगळं काही बघूया. चला चला आता भेटूया डायरेक्ट गोदावरी नदीवरती. तर फायनली मित्रांनो आपण गोदावरी नदीवरती पोहोचलेलो आहे. बघू शकता इकडे ही छोटी नदी आहे, मोठी नदी त्या साईडला थोडी लांब आहे आणि आता जस्ट पाऊस थांबलेला आहे. बघू शकता गाळ पडला झालेला आहे, पण पाऊस वगैरे थांबलेला आहे. आता थोडंसं मस्त वातावरण झालेलं आहे. सकाळ धरून पाऊस चालू होता, आता जस्ट 4 वाजता पाऊस उघडलेला आहे, म्हणजे 2 वाजताच उघडलेला आहे, पण आपण आलेलो आहे 4 वाजता. हे बघू शकता पाणी वाढलेलं आहे खूप. काल थोडंसं कमी होतं, आज थोडंसं जास्त आहे. खड्डे खुड्डे भरलेले आणि सनी म्हणजे त्या तिकडं बोलाक बसलेले. चला जाऊया त्यांच्याकडं, बघूया इकडं पाणी वगैरे किती वाढलंय काय वगैरे. चला तर फायनली आता सर्वात पहिले आपल्याला लुट्टेबाई भेटलेले. येवा जाळं वेळ घेऊन जाताना खाली नव्या पाण्यात नवीन मासे धरण्याची तयारीमध्ये. येवा किती धरले लुट्टेबाई मग? 20-30 किलो. ओ भाई मकर मासे धरलेले आहे. अजून आता काही गँग तिकडे तेव्हा बसलेली तिथं तास गँग जायचं आहे. पाणी पण नव्या पुराचं मकर खतरनाक झेमेला आहे. लट्टूक शेट नांदूरला जायला, नांदूरला कसं काय मकर पाणी सोडले काय खतरनाक झेमेला आहे. हा काय येवा इकडं पावसाचं पाणी आहे आणि इकडं पुराचं पाणी जवळ जाऊन भाऊ आता त्या गँगचा काहीच झेमेला चालू आहे काही नाही. चला तर येवा सनीबाई भेटलेले नवीन पाणी बघण्यासाठी पुराचं पाणी. फोन कुठं करेल फोन दाखव किती येईल मावाली. दाखव फोन देवा दोघांचा झेमेला. माशांवरून दोघांचा झेमेला चालतं आल्या येवा आमचा लख्खू पाटील मासे धरायला. आता मित्रांनो आम्ही चाललेलो आहे मोठ्या नदीकडे. तिकडं जास्त पाणी आहे, कर्दळ वगैरे मक्कार काही काही वाहून आलेलं आहे. तिकडे काही गँग आहे काय माहिती, बघावं लागेल. मागच्या वर्षी एक ब्लॉग काढलं होतं आम्ही, पण मग आता चेक करावं लागेल तो काढलाय का नाही काय माहिती. सोडेला होता युट्यूबला, बघावं लागेल आहे का नाही. तर चला आता आपण चाललेलो आहे मोठ्या नदीकडे, पण आता इकडं रस्ता पॅक आहे. तेव्हा आता जागा बघावं लागेल कुठून निघाय. हे बघ इथं काट्या टाकून दिलेल्या आहे, आता खालनं जावं लागलं आम्हाला परत याल पाटा मारून. चला बघू शकता आता सनीबाई पुढे, आम्ही त्यांच्या पाठीमागे आणि एक आपली इकडं गोदावरी नदी छोटी बघू शकता. हे रस्ते बिस्ते एवढ्या बाबडीचे जंगल. तर आम्ही चपलाने आणलेले त्याच्यामुळे झेमेलाचे काटे बिटे नाही भरले म्हणजे बरोबर. हे बा इकडे ही छोटी नदी आहे, छोटी नदी आणि समोर तिकडे मोठी नदी, त्याच नदीकडे जायचं आहे आपल्याला. हे बा हे पावसाचं पाणी साचलेलं आहे, कारण की पाऊसच तेवढा झाला होता त्याच्यामुळं मक्कार पाणी साचलेलं आहे. आणि तिकडं मोठ्या नदीकडे मक्कार पाणी, तेच पाणी बघण्यासाठी आपण चाललेलो आहे. चला जाऊया तिकडं वरता, बघूया गोदावरी नदीचं पाणी. तर हे बघू शकता मित्रांनो पाणी कसं वाहत आहे मक्कार स्पीडनं. लाकडं लुकडं वाहून आलेलं आहे पुरामध्ये. बाळबाई हे बाई लोंडा, हे बा लोंडा मक्कर पाणी जोरात वाहू राहिलं. मक्कर स्पीड आहे पाणी. हा पाण्याला मक्कर स्पीड आहे. हे बा किती जोरात वाहतं बाई. कर्दळ सगळं नांदूर मधमेश्वरच्या डॅमचं आहे. हे बा मक्कर खतरनाक पाणी वाहत आहे. हे बा हा लोंडा इथं बा कसं भाऊरा धरलेला आहे डायरेक्ट पाण्याने. आमच्या शंकरामा तिकडे काही वाळतानी हा मक्कर पाणी जंजाळ झालेलं आहे, मक्कर पाणी आलेलं आहे. ये बा इतकंच खंगळून टाकले तर रस्ता होता या जायला, पण रस्ता खंगळून टाकलेला आहे डायरेक्ट. हे कर्दळ पण तुम्ही बघू शकताय मकर कर्दळ आहे खतरनाक म्हणजे मकर लोंडायचे तिकडे. चला पुढे जाऊन धबधबा बघूया. धबधबा कसा आहे कसा काय नाही ते समोर बाबा किती धबधबा बेकार आहे. हो भाई मासे बघा, हो हे मासे आणि हा धबधबा बघू शकता तुम्ही. खतरनाक पाणी आहे, मकर लोंडा आलेला आहे खतरनाक मध्ये. हा धबधबा पहा तुम्ही, त्याच्यामध्ये मासे मुसे मोकार वरती उड्या मारते. धबधबा म्हणजे खतरनाक धबधबा आहे हा. खतरनाक पुरे घर वाळ धबधबा. जेव्हा इकडे गँग मासे धरायला सुद्धा आलेले गळानी, मकर मासे लागलेले त्यांना.
चालू आहे त्यांचं बी काम बघू शकता. हे बाबा कशा उड्या मारी देवा चिलाप्या कशावर ते बाबा खतरनाक मध्ये गेली वरती ते मासे पाण्याच्या वरच्या दिशेने बाबा कर्दळ कुरदळ उडताना मासे वगैरे खतरनाक झेमेला आहे मित्रांनो. एकदम काही विषय नाही, एकदम जंक्शन काम आहे. हे बघा पाण्याला स्पीडच मोकार आहे. याच्यात जर गेलं डायरेक्ट वाहून जाऊ शकतंय खाली. हे बघू शकता बाटल्या वगैरे कचरा वगैरे भरपूर काही वाहून आलेलं आहे पहिल्या पुरामध्ये. आणि पाणी इकडं सुद्धा एक धार फुटलेली आहे बघा. हे बघा पाणी किती जोरात लय स्पीड आहे पाण्याला. खतरनाक पाणी वाहत आहे. खतरनाक नुसतं पाणी जिकडं न जाऊ तिकडे नुसतं पाणीच पाणी आहे बघू शकता. जेव्हा धबधबा किती वाढलेला आहे. म्हशी थोडं कमी होता आता जास्त वाढलेलं आहे. खतरनाक म्हणजे बघू शकता धबधबा एकदम जंक्शन धबधबा झालेला आहे. काय सनी पुढे सनी व्हायला इकडे मासे दिसलेले. चला बघूया 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 मासे बघूया मासे बघूया पुढे रे. इथं पाणी हा बारीक बिरीक मासे सगळे जे आता इकडे एक उडाला तर गेलं इकडे गेलं पाण्यामध्ये पडून दे. आणि फायनली कोण आमचे गोट्टू भाई पर्सन वाघ इकडे बापू भाई हे बघा उर्फ बापू दोडके. तिकडे बा ते गँगने चिलपी धरलेली आहे हे बघा. हाताने धरून ओढून चिलपी धरलेली गँगने काठीनं धरलेली चिलपी. कारण की धबधब्यामध्ये मासे डायरेक्ट पाण्यावर उडते वाढते. इळलं खतरनाक म्हशी एकदम कमी होता ना. आता पा धबधबा किती खतरनाक झालेला आहे. इकडे आमच्या 2 मेंबरचं आगमन झालेलं आहे. जेव्हा इतक्यात पाहिजे पाणी किती वाढलेलं आहे. थोडंच पाणी होतं आणि हे पाणी बा किती वाढलेलं आहे. इथं उभं राहायचे हाल झालेले डायरेक्ट. बापूबाई कस काय पाणी मग जंक्शन आहे का? हा एव्हा चिलाप्या विलाप्या सगळं काही जंक्शन पाणी आहे. मासे मोकर आलेले बघू शकता तुम्ही. तर फायनल मित्रांनो आपण इकडूनचा सगळा काही व्ह्यू बघितलेला आहे. बघू शकता पाणी मोकर वाढून राहिलं आणि आता आम्हाला जायला तिथून रस्ता राहणार नाही. त्याच्यामुळे आम्ही चाललेलो हळूहळू पुढं बघू शकता. इकडं आता गुट्टूभाई आलेला आहे काढायला. मध्ये गेला तो आमचा गुट्टूभाई बघू शकता तुम्ही. चला आता आम्हाला परत जायला तिकडे रस्ता राहणार नाही. चला जाऊया तिकडे बघूया किती पाणी वाढले काय नाही. आता ज्या रस्त्याने आपण आलो तो तिकडे इतक्यात पाणी गेलेलं आहे. कारण की पाण्याला गतीच मोकर आहे. मोकर पाणी वाढून राहिलं दर मिनिटाला सेकंदाला. तर चला जाऊया पुढे बघूया तिकडं पाणी वाढलंय का कमी होतंय का जायला रस्ता आहे की नाही. आता सगळं काही बघूया. चला ये बा आमचे 3 मेंबर तर मोकर द्वारे चाललेले आणि तिला रस्ता नाही. आता बघूया रस्ता भेटतो की नाही आपल्याला. चला लेट्स गो. तर हे बघू शकता आमची गँग आता पाणी बिनी पाहून घराच्या रस्त्याने जातानी. कारण की आज बाजार आहे. बुधवारचा दिवस आहे. आज बाजार असतो त्याच्यामुळे गँग घराच्या दिशेने जातानी पाणी वगैरे बघून हे बघू शकता. हा आणि इकडे पण बघू शकता तुम्ही. इथून इतक्यात आपण आलो तर इथं कोरडं होतं ना. आता पहा किती पाणी वाढलेलं आहे खतरनाक मध्ये. येवा इथं तर पहा डायरेक्ट नदीच झालेली आहे खतरनाक मध्ये. म्हणजे थोडंच वाहत होतं पण आता डायरेक्ट पुरं आलेलं आहे खतरनाक मध्ये. आणि इकडून रस्ता बंद झालेला असं वाटतंय. आमची गँग आता जंगलातून चाललेली आहे. तिघांच्या पायात चपला आहे. आता मा पाय तर चपला नाही दवा. आता कसं होईल तर कसं नाही काय बघावं लागेल. हे बघा चालली आता आमची गँग एक एक. चला जाऊया त्यांच्या मागच आणि भेटूया डाक आता आपण तिकडे. कारण की काट्या कोट्यामधून पाहून चालावं लागलं नाही तर काय काठी भरू शकते आम्हाला. चला हे बघ रस्ते बा चाललोय आता त्या गँगच्या पाठीमागे. तिथं मोकर चालले जोऱ्यात. त्यांच्याकडे चपला आहे म्हणून पायामध्ये. आमच्याकडे चपला नाही. चला जाऊया. काटे नाही ना. चला सने भाई तर म्हणते काटे नाही पण आता भरल्यावरच कळलं काय जमेल काय नाही नेमकी. चला बघूया. आणि एव्हा हे बेट आहे. बेट तुम्ही बघू शकता. याच्या दोन्ही साईडनं पाणी होतं. इथं शेती पण केली जाते या बेटामध्ये. आणि आमची गँग एव्हा बेटातून जाताना खतरनाक मध्ये.
फायनली मित्रांनो आमची येवा जंगलातून बाहेर आलेली आहे. इकडे मस्त पैकी आता एका टेकडावरती उभी आहे सनीबाई. इकडं खाली नदीकडे आहे. येवा इकडं पण पानजंजाळ पाहू बघू शकता तुम्ही. चला आता जवळ जाऊन बघूया किती पाणी काय वगैरे. चला हे बघू शकता प्रत्येक ठिकाणी नवीन नवीन धार फुटताना पाण्याला गतीच एवढी त्याच्यामुळे मोकार पाणी वाढताना सगळ्यांच्या गायी बघू शकता एका टेकडावरती आलेल्या आहे चरण्यासाठी. हे बघू शकता आणि इकडं पाणी हो 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 आम्ही परत गेलो असतो पाण्यामध्ये. हे बघा आपण म्हशी त्या तिकडे जायला होतो आणि याच रस्त्याने जायला होतं. पाणी काहीच नव्हतं ना आता पा पाणी एकदम खतरनाक पाणी वाढलेलं आहे मित्रांनो. हे बघू शकता झेम्याला. हे बघू शकता नाथखोळा जळगाव धुळा. फायनली मित्रांनो बघू शकता इथं इतक्यात कोरडं होतं आणि इथं आता धबधबा चालू झालेला आहे बाया. या खड्ड्यात फायनली पाणी उतरलेलं आहे बघू शकता तुम्ही. हा इकडं आमचे वा पप्पू भाई आलेले पाणी बघण्यासाठी. तिकडं अमोल भाई इकडं सनी भाई. हे बघा पाणी बा किती वाढलेले आहे. पूर्ण खड्डा भरलेलं आहे इतक्यात. त्यांना इच्छूया. हे बघा लाईन पाणी बघताना किती पाणी वाढलंय पप्पू भाई. कस काय प्रमाणात पाणी आहे. हा का मासे वगैरे आलेले कर्दळ पा किती आलेले त्याच्यामध्ये बघू शकता. पाण्याला भरपूर गती आहे. हा लय इतक्यात पाणी वाढ राहिलं. इथं काहीच नव्हतं इतक्यात आता एक खड्डा इतक्यात भरून जाईल. हे बघा आम्ही चाललेलो आहे पाणी पाहायला. चला आता तुम्हाला पाणी दाखवतो. चला आणि नदीनं असं रौद्र रूप धारण केलेलं आहे तर बघू शकता तुम्ही. तरी पावसाने तरी थोडा उघडाव दिलेला आहे. खतरनाक म्हणजे बा आज उगाच पाऊस उघडलाय त्याच्यामुळे थोडं बरं आहे. नाही तर पाऊस जर चालू असता तर अजून थोडी बगळी असती पण मग काही विषय नाही. मस्त आहे. चला आता पुराचा थोडासा आनंद घेऊया नवीन. आणि पहिल्या पुराचा आपल्या गोदावरी नदीचा हा पहिला पूर या वर्षीचा पावसाळ्याचा. बघू शकते हे पाणी किती खतरनाक मध्ये चालू आहे. बघा डायरेक्ट धबधबा चालू झालेला आहे खतरनाक मध्ये. त्याच्यामध्ये मासे कर्दळ सगळं काही वाहून आलेलं आहे. मासे लय मोठमोठे खतरनाक असे ओढले मासे आमच्या काही गँगनी धरलेले वरताय ते. हा हा मकर काय म्हणते शिंदळ बोडे मरळ चिलाप्या बळू अजून भरपूर इत्यादी जातीचे मासे आणि सगळ्या गँगनी ज्याला जे लागत ते धरलेले मस्त पैकी बघू शकता. आणि आमची वामन टोळी पाण्याचा आनंद घ्यायचा जेव्हा पुराचा मस्त पैकी बघू शकता. हे आमचे लाडके अमोल पगारे पाणी बघायला आलेले आहे ते बघू शकता. हे ड्युटीवरती राहते पण आज स्पेशली सुट्टी टाकून जेव्हा हा नजारा बघू शकता तुम्ही. जेव्हा किती खतरनाक होते पाणी चालू बघू शकता. तर हे बघू शकता किती कर्दळ इथं साचलेला आहे. आणि धबधबा 5 मिनिटापूर्वी इथं काहीच नव्हतं. 5 मिनिटामध्ये हे बघा धबधबा किती खतरनाक मोठा झालेला आहे बघू शकता तुम्ही. एकदम खतरनाक अशी पाण्याला गती. हा पण धार फुटली. हे बघा तिकडून आता परत एक नवीन धार फुटलेली आहे. हे बघू शकता तिथं पाण्यानं भरपूर असं रौद्र रूप धारण हा केलेलं आहे. मकर द्वारा पाण्याला गती खूप आहे. आणि गोदावरी नदी अशी तुडुंब भरून वाहते. बघू शकता मासे वकर आलेले वाहून गडूळ पाण्यामध्ये नवीन आमच्या गोदावरीने परत एकदा रौद्र रूप धारण केलेलं आहे मस्त पैकी. हे बघू शकता. इकडे पण बघू शकता नजारा तुम्ही. आणि आम्ही आता थोडे बाहेर निघतोय. हा पाणी वाढलं तर परत हा निघायचं हाल होती. काही मिनिटांमध्ये अमोलबाई धारपाणी केवढी झाली जेव्हा ती दारपा इतक्यात तिथं एकदम बारीक पाणी होतं दारपा इतक्यात केवढी झालेली तिथं. आता ते तिकडं पुढं फुटलेली थोडीशी बघू शकता. आणि हे बघू शकता इकडं इकून दार फुटायची तिकून दार फुटलेली त्याच्यामुळे गँग चाललेली पाणी मागण्यासाठी जोऱ्यामध्ये बघू शकता. इकडं आमच्यावाले माशावाली गँग. हो रा बापरे बा पाणी मित्रांनो आम्ही म्हशी घेत होतो काहीच पाणी नव्हतं. इकडं माशावाली टोळी. हा येवा माशावाली टोळी इकडं मस्त मासे धरून चालवले आमच्या लोक आहे ना. हे पाणी बा इतक्यात किती खतरनाक वाढलेलं. येवा बापरे बाप इथं मग काहीच नव्हतं आणि इतक्यात पाणी बा किती भरलेलं आहे. हे बघा मस्त पैकी बघू शकता. हा चला आता आमच्या गँगचे फोटो काढायचा मूड झालेला आहे. फोटो काढून घेतो आम्ही पटकन दिवशी. त्याच घर तुम्ही हे पाणी बघू शकताय. तर चला मित्रांनो आता आपण भरपूर पाणी बघितलेलं आहे. पाणी अजूनच वाढतंय काही विषय नाही. तसं आता जाऊया घरी कारण पाणी मोकार वाढून राहिलं. त्यादुगर आजचा व्हिडिओ थांबूया. लाईक करा फॉलो करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये. चल लेट्स गो.